की आमच्या महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत, पण आम्ही 31 जागा जिंकतो। हा लोकसभेचा सर्वे। असाही सर्वे होता की नरेंद्र मोदी 400 पार, पण बहुमत मिळालं नाही। आता हे जे महायुतीचे लोक आहेत हे कुठून कुठून काय सर्वे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही। पण महाराष्ट्राची लोक, जनता, मतदार जागरूक आहे, सावध आहे। मी आपल्याला सांगतो की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आम्हाला मिळत आहेत। आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत की चोऱ्या माऱ्या करून हे भाजपचे लोक किंवा शिंदे गटाचे लोक ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अत्यंत सावध राहायला सांगितलं, अत्यंत सावध। मग पैशाचं वाटप शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा EVMच्या बॅटऱ्यांचा विषय मधल्या काळात हरियाणामध्ये आला होता, असे अनेक विषय आहेत। त्या संदर्भात आम्ही यावेळेला जास्त सावध आणि जागरूक आहोत। कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पुन्हा आता जे सरकार आहे चंद्रचूड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेलं ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। राऊत साहेब, काल अमित शहांनी मुंबईमध्ये विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला एकदा तरी सांगावं की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलावं किंवा बाळासाहेबांबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावं, 2 शब्द तरी। नाही, तुमची इच्छा काय हे त्यांनी सांगायची। बाळासाहेब ठाकरेंवरती आपलं इतकं प्रेम होतं तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीनं आपण गैरमार्गानं फोडली नसती, विकत नसती घेतली ना। अमित शहांचं काय तुम्ही एवढं मनावर घेताय? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष महाराष्ट्रात 1 इंच पुढे सरकत नाही। आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आपण ज्या पद्धतीनं फोडलात, माणसं विकत घेतलीत, हे आपलं बाळासाहेबांवरचं प्रेम समजायचं का? तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हे अधिक चांगले आहेत आणि त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत प्रेम आणि आदर आहे। तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाही आहे त्यांचं, पाठीत खंजीर खुपसणारं। आता म्हणाले वीर सावरकरांचा विषय, ती नसती उठाठेव आपण करू नका। आम्ही सातत्यानं सांगतो आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या। का देत नाही आपण? आम्ही गेले 10 वर्ष आमचा घसा कोरडा करतो आहोत। पार्लमेंट असेल, सार्वजनिक व्यासपीठ असेल, आम्ही सांगतोय की वीर सावरकरांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करा, त्यांच्या क्रांतिकार्याचा। आणि त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातामध्ये आहे। जर ते 370 कलम हटवण्याच्या संदर्भात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात, मैंने हटाया, मग द्या ना भारतरत्न। तुम्हाला कोणी अडवलं आहे? बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात कोणाचं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, अमित शहांची तर अजिबात नाही। तुम्ही तुमच्या पोस्टरवरच्या आणि बॅनरवरच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा, लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभा करणार नाहीत। राऊत साहेब, अमित शहांनी अजूनही असं म्हटलं आहे की